केले. जे आता पुणे भागात जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे, सोशल मीडिया पासून जे मोठे मोठे चॅनल आहेत सगळ्यांनी तो प्रकार दाखवला. ह्यातनं एक शर्यत कसं सांगितलं, एक शर्यत दुसऱ्याच्या व्यक्तीच्या विरुद्ध उभी राहते. आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हणतात ना युट्यूबवर बंदी, ह्याच्यावर बंदी, त्याच्यावर बंदी, तुम्हाला मी सांगतो पडतं त्या दिवशी ह्या जे प्रकरण झालं सगळ्यांना माहिती आहे, पुण्याचं प्रकरण, त्यामध्ये तपास करणारे अधिकारी एसीपी, मला वाटतं एसीपी कुठल्या राज्याचं माहित नाही, त्यांचा कॉल आला मला, सांगा घटनाक्रम सांगा, काय झालं, कशावर झालं, कशावर बंद आहे, याची उत्तरं मला देता आलं नाही. तर मी बसलेल्या सगळ्या लोकांना आणि समोरचे बैलगाडी मालक चालक आहेत, आपण पूर्ण आता कायद्याच्या आपण चौकटीत आहे, आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही जर म्हणत आहात की बैलगाडी क्षेत्र चालक, असं नाही. आज हा खेळ जागतिक लेवलचा झाला आहे. जवळजवळ प्रत्येक देशात इथं बघितलं जाते. आणि इथं येऊन समजा मी बघतो काय काही ठिकाणी इथं येऊन शिव्या दे, हे ते असं करू नका. संसदीय भाषा वापरा. ह्याला शिव्या द्या, त्याला शिव्या द्या. अरे इथं आपण बोलतोय, काय काय महिला बघतात, मोठ्या स्क्रीनवर महिला बघतात, लहान मुली बघतात, मुलं बघतात, आपण काय अपेक्षा ठेवतोय. आणि बंदीविषयी मला बोलायचं, युट्यूबवर बंदी. आता काय म्हणते का, मी नेहमी म्हणतो की बंदी हे व्यक्ती घालू शकतो, पण स्वीकार हे सर्वसामान्य बैलगाडी मालकच करतात. तर आता काय की ह्याची गाडी घेऊ नका, त्याची गाडी घेऊ नका. अरे घटना काय, संविधान काय सांगतं. आणि काय काय लोक म्हणतात संविधान, अहो संविधानात मला हक्क दिलाय, संविधानामुळे मी बोलतोय. तर संविधानात हक्क दिलाय मला एखादी गोष्ट मांडण्याची, एखादी गोष्ट नकार द्यायची. इथं अनेक जण अनेक राजकीय पक्षाचे जोडले, का विरोधी पक्ष देत असते, त्याला कॅबिनेट दर्जाच्या का मान्यता असते सांगा. सत्ताधारी पक्ष असतो ना, विरोधी पक्ष नेता हवाय. आणि मी तुम्हाला हित आश्वासन देतो, संघटना काय होते काही भविष्य ठरव, पण विरोधाची भूमिका ही माध्यमात घ्यायची असते. माध्यम जर कुणाचं जर पाय चाटायला लागला तर ती कुठल्याही क्षेत्र थांबत नाही. मी नेहमी म्हणेन पाय घासणार व्हा, पाय चाटणार होऊ नका. हे चाटतात त्यांचं काय करत नसतं. तर आपण जी पायाची झीज करू आणि हे क्षेत्र पुढे नेऊ. आणि हे क्षेत्र कुणाच एकाचं नाहीच हो. आता नानांनी सांगितलं की अनेक लोक आहेत जे उभे राहिले, छोटे छोटे बैलगाडी मालक उभे राहिले, बंदीच्या काळात आले. आम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठं होता बंदीच्या काळात. 2017 सालचा व्हिडिओ बघा, रेसिंग बुल लक्षात. सोशल मीडियात कोणच काय करत नव्हतं. आम्ही मांडलं. परत आम्हाला प्रश्न, तुम्ही काय केले. अहो बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळे